ऋषीमुनींच्या परंपरेला, क्रांतिकारकांच्या बलिदानाला आज कोण कमकुवत करतंय? माझ्या देशाच्या युवा ताकदीला. एक ती होती 21 वर्षांची जिने प्राणांची आहुती दिली. हे आहेत 21 वर्षांचे जे व्हिडिओ गेम खेळतायत. तो आझादांना ओळखत नाही, त्याला बिस्मिल माहीत नाही, तो सूर्यसेनला ओळखत नाही, तो प्रीतिलताला ओळखत नाही, मग तो ओळखतो तरी कुणाला? अविरल, तू आत्ता तुझ्या भाच्यांविषयी आणि पुतण्यांविषयी बोललास. मी जर त्यांना विचारलं की खुदिराम बोस यांच्याविषयी माहिती आहे का, तर ते तुझ्याकडे बघत राहतील. ते म्हणतील, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे खुदिराम बोस कोण आहेत? ते सुद्धा एक टीनेजरच होते. 18 वर्षांचे टीनेजर होते, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं. इंग्रजांच्या हातून मारले गेले. पण या टीनेजरचं नाव तुमच्या घरातल्या मुलांना माहीत नसेल. त्याचप्रमाणे मी जर त्यांना विचारलं की मला सांगा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव किती वर्षांचे होते जेव्हा त्यांना फाशी देण्यात आली होती, तर हे सुद्धा तुमच्या घरातल्या तरुण मुलांना माहीत नसेल. तर हे तिघेही 22, 23 वर्षांचे होते आणि 23 मार्चलाच त्यांना फाशी देण्यात आली होती. आता एखाद्या टीनेजरला किंवा तरुण मुलाला संगत हवी असते. प्रश्न असा आहे की त्याला कुणाची संगत मिळते? यांसारख्या टीनेजरची संगत त्याला मिळते का? आणि असे अनेक अप्रतिम किशोर आणि तरुण होऊन गेले आहेत भारताच्या आणि जगाच्या इतिहासात. मी त्यांची नावं घेत जाईन. मी जर आत्ता तुम्हाला विचारलं की विनय बसूंबद्दल सांगा, तर अविरल हे नाव तुझ्या भाच्या पुतण्यांचं सोडून दे. तू स्वतःसुद्धा कदाचित कधी ऐकलं नसेल की विनय बसू कोण आहेत. विनय बसू हे एक अत्यंत धडाडीचे तरुण क्रांतिकारक होते आणि त्यांच्यासोबत ढाल आणि तलवार बनून बादल गुप्ता आणि दिनेश गुप्ता ही नावं अमर आहेत. आता तुम्ही म्हणाला, बादल गुप्ता, दिनेश गुप्ता ही नावं तर कधी ऐकलीच नाहीत. तर जरा इंटरनेटवर जाऊन वाचा किंवा एखादं पुस्तक घेऊन वाचा. बॅटल ऑफ द वरांडा. कोलकाताच्या रायटर्स बिल्डिंगचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तिथं हे तिघे तरुण क्रांतिकारक घुसले होते. तिथं I.J. सिम्पसन होता, ज्याने भारतीयांचा आणि तुरुंगात बंद असलेल्या क्रांतिकारकांचा अत्यंत क्रूरपणे दमन केलं होतं. तिथं ते घुसले आणि रायटर्स बिल्डिंग कोलकात्याची कशी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तिथं त्यांना गोळी झाडली आणि त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या आणि तिथं धावून आलेल्या एका मोठ्या शक्तिशाली पोलीस दलाशी काही वेळ लढा दिला. त्यानंतर तिघेही स्वेच्छेने शहीद झाले. विनय बसूंनी स्वतःवर गोळी झाडली तरी ते जिवंत राहिले. इंग्रजांनी त्यांना पकडून रुग्णालयात दाखल केलं. त्यांना जिथे गोळी लागली होती ती जागा ते मुद्दाम स्वतःच्या हाताने सतत उकरत राहिले जोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला नाही. हे सुद्धा एक तरुण मनुष्यच आहेत आणि त्यांच्यासोबत 2 टीनेजर्स होते. 18 वर्षांची मुलं होती. बादल गुप्ता, दिनेश गुप्ता. 18 वर्ष वय, कळतंय का? 12वीतला मुलगा. यांच्याबद्दल आपल्या आजच्या टीनेजर्सना का माहीत नाही? काय कारण आहे? आणि ही अत्यंत प्रभावी गोष्ट आहे. आपण टीनेजरच्या भाषेत सांगायचं तर ती इम्प्रेसिव्ह आणि इन्स्पिरेशनल सुद्धा आहे. तरी आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही. यतींद्रनाथ होते. ते म्हणाले की तुरुंगात क्रांतिकारकांना खूप वाईट वागणूक दिली जाते, म्हणून आम्ही उपोषण करू.
आणि त्यांचं उपोषण असं होतं की 63 दिवसांपर्यंत त्यांनी स्वतःच्या शरीरात काही जाऊ दिलं नाही. त्यांच्या नाकातून नळी लावून काही खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न केला जायचा तर ते जोरात खोकायला सुरुवात करायचे. 63 दिवस समजतात? 63 दिवस काहीही न खाता पिता राहणं, आणि ते 24 वर्षांचे होते. एका झटक्यात फाशीवर लटकणं किंवा गोळी खाऊन मरणं हे तरी तुलनेने सोपं असतं. 63 दिवसांपर्यंत हळूहळू जाणीवपूर्वक मृत्यूच्या दिशेने जाणं. विचार करा, 24 वर्ष, 24 वर्षांचा मुलगाच आहे तो. यांच्याबद्दल माहितीच नसेल ना? मी आत्ता विचारलं की सूर्यसेनबद्दल सांगा, निर्मल सेनबद्दल सांगा, तर तुमच्या घरातले टीनेजर्स आणि तरुण मुले काही सांगू शकणार नाही. तर यांची संगत तर आजचा तरुण वर्ग नक्कीच करत नाहीये. मग आजचा तरुण वर्ग कुणाची संगत करतोय? या प्रश्नासोबत राहा. तो कुणाची संगत करतोय? आजचा जो टीनेजर आहे तो या टीनेजरची संगत तर करत नाहीये आणि यांना तर आपला आदर्श मानत नाहीये. मग आजचा जो टीनेजर आहे तो नक्की कोणत्या टीनेजरची संगत करतोय? कारण कुणाची तरी संगत तो नक्कीच करतोय. मुलींकडे आणि महिलांकडे पाहिलं तर शांती घोष, सुनीती चौधरी या 15-15 वर्षांच्या मुली होत्या. 18च्या वयात तुम्ही 12वीत असता, तर 15च्या वयात तुम्ही 9वी-10वीत असता, आणि 15 वर्षांच्या वयात त्यांनी जाऊन थेट गोळ्या झाडल्या होत्या आणि तुरुंगात गेल्या होत्या. इंग्रजांवर थेट गोळी झाडली होती. आणि हे ते वय आहे जेव्हा आजच्या टीनेज मुली बहुतेकदा असा व्यवहार करत असतात जणू काही अजून लहानशी चिमुकली डॉल आहे, बाहुली आहेत. कनकलता बरुआ यांचं नाव सुद्धा या टीनेज मुलामुलींनी ऐकलं नसेल. त्या मृत्यूवाहिनीच्या सदस्या होत्या आणि 17 वर्ष वयात त्या निदर्शनं करणाऱ्या समूहाचं नेतृत्व करत होत्या. हातात तिरंगा घेऊन गोळी खाल्ली. इंग्रजांनी आधीच इशारा दिला होता की रस्त्यावर उतरलात तर गोळी खावी लागेल. इशारा देऊनही त्या बाहेर पडल्या, समोरून गोळी खाल्ली आणि रस्त्यावरच त्यांना वीरगती प्राप्त झाली. आणि त्या 17 वर्षांच्या होत्या. यांच्याबद्दल आजचे टीनेजर जाणून घेत आहेत का? यांच्याबद्दल तर जाणून घेत नाहीयेत. मी आत्ता म्हणालो कल्पना दत्त, बीना दास, प्रीतिलता वटेदार यांचं नाव सुद्धा आजच्या किशोरवयीन टीनेज मुलींनी ऐकलंय का? प्रीतिलता 21 वर्षांच्या होत्या. सूर्यसेन यांच्या सांगण्यावरून चितगावमध्ये जो ब्रिटिश क्लब होता, एंटरटेनमेंट क्लब, तिथं जाऊन त्यांनी बॉम्बस्फोट केला, गोळीबार केला. आणि जेव्हा क्लबच्या आतून प्रतिहल्ला झाला आणि एक गोळी त्यांना लागली तर त्यांनी सायनाईड खाऊन प्राणांचं समर्पण केलं. एक ती होती 21 वर्षांची जी प्राणांची बाजी लावून गेली. हे आहेत 21 वर्षांचे जे व्हिडिओ गेम खेळतात. त्या तर 21च्या होत्या. आणि कल्पना दत्त व बीना दास जेव्हा त्यांच्यासोबत होत्या तेव्हा त्या 18-19 वर्षांच्या होत्या. 18 वर्ष वयात अत्यंत धडाडीने क्रांतिकारक चळवळीत त्या उतरल्या, पकडल्या गेल्या, तुरुंगातही जाऊन आल्या. यांच्याबद्दल आपला टीनेजर जाणत नाहीये. या प्रश्नासोबत राहा की यांच्याबद्दल आपला जो टीनेजर आहे, जो किशोर आहे, तो का जाणत नाहीये. आणि खरं तर यांच्या कहाण्या अशा आहेत ज्या जाणून घेण्यासारख्या. एकदा तुम्ही यांच्या गोष्टींशी जोडले केलात की त्यानंतर जगभरातल्या निरर्थक कवडीमोल गोष्टी तुमच्या डोक्यातून लगेच निघून जातील. पण तरी या गोष्टी माहीत नाहीत. ही तर झाली स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट. याचप्रमाणे मी जर विज्ञानाच्या क्षेत्रात आलो तर ब्लेझ पास्कल यांनी 19व्या वर्षी, आणि आपण 17व्या शतकाविषयी बोलतोय, 19व्या वर्षी 17व्या शतकात एक कॅल्क्युलेटर तयार केला होता जो ॲबॅकसचा पर्याय ठरू शकत होता. जॉन व्हॉन न्यूमन ज्यांनी पहिला हायड्रोजन बॉम्ब तयार केला
आणि जे सुरुवातीच्या काही कम्प्युटर्सना बनवण्यात अग्रेसर होते, त्यांचे संशोधन लेख त्यांच्या किशोरावस्थेतच प्रकाशित व्हायला सुरुवात झाले होते. भारतीयांबद्दल बोलायचं झालं तर CV रमण तिशीतच होते. 40चे सुद्धा झाले नव्हते जेव्हा त्यांनी रमण इफेक्ट शोधून काढला, ज्याच्यासाठी पुढे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यांच्याबद्दल का माहीत नाही? यांच्या गोष्टी आपल्या किशोरांना का माहीत नाही? आपण यांच्यासोबत सोशल मीडियावर वेळ का घालवत नाही? महिलांमध्ये जर आठवायचं असेल तर मारी क्युरी, मारिया ॲग्नेसी या इतक्या अप्रतिम टीनेजर्स होत्या की 15-16 वर्षांचा कोणताही मुलगा किंवा मुलगी यांची संगत मिळवून धन्य होईल, आनंदी होईल, आनंद गगनात मावेनासा होईल. मारिया ॲग्नेसी यांच्याबद्दल प्रसिद्ध आहे की त्या जेव्हा 13-14 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या घरी लोक यायचे आणि कोणीतरी त्यांना म्हणायचं, जसं सामान्यतः होतं, मुलगी आता किशोरवयात पदार्पण करते, ॲडॉलसन्समध्ये जाते, की या डान्स करूया. तर वॉल्ट्स डान्स करताना त्या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणावर चर्चा करायला लागायच्या. आणि असं म्हटलं जातं की जो एकदा त्यांच्यासोबत डान्स करायचा तो पुन्हा कधीच त्यांचा हात डान्ससाठी मागायला येत नसे. मुलं यायची, म्हणायची चला डान्स करूया, त्या म्हणायच्या ठीक आहे चला. डान्स करतायत आणि चर्चा मात्र सर्व फिजिक्सवर. कोणत्याही मुलाची पुन्हा अशी हिंमतच होत नसे की म्हणावं पुन्हा डान्स करायचा आहे. यांच्याबद्दल आजच्या मुलींना का माहीत नाही? बोला. आणि अध्यात्माच्या क्षेत्रात सांगायचं तर मग न जाणो कितीतरी उदाहरणं आहेत. विवेकानंदांनी 30चे होण्यापूर्वी संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं. आणि 40शीत जाण्यापूर्वी आपली जीवनलीला पूर्ण करून, आपल्या संस्थांचं आणि पुस्तकांचं काम पूर्ण करून या जगाचा निरोपही घेऊन गेले होते. आदि शंकराचार्य अगदी लहान वयात सगळ्या गोष्टी समजून घरातून बाहेर पडले होते केरळमधून, आणि संपूर्ण देशात फिरून त्यांनी अद्वैताची गोष्ट केली, धर्माचा प्रसार केला. जास्त नाही जगलेत, 30-32चे होताच त्यांनीही जगाचा निरोप घेतला. अष्टावक्र आहेत, नचिकेता आहेत, ही सगळी शास्त्रांमध्ये येणारी नावं आहेत. यांच्यामध्ये एक गोष्ट सामायिक आहेत की खूप लहान वयात, कोणी 8च्या वयात, कोणी 11, तर कोणी 14च्या वयात, यांनी आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी साध्य केल्या होत्या, खूप खोली आणि गंभीरपणा मिळवला होता. तरुणांसाठी हे आदर्श का नाही? तरुणांना यांच्या कहाण्या का माहीत नाही? यांची संगत का करत नाही? आजच्या टीनेज मुलींना भगतसिंग माहीत असोत वा नसोत, खुदिराम बोस माहीत असोत वा नसोत, विनय बसू माहीत असोत वा नसोत, पण त्या म्हणतील नाही, हा जो टवाळखोर मुलगा आहे ना, हा माझा डार्लिंग आहे. त्याची इतकी लायकी, त्याची इतकी ताकद आहे की तुम्ही त्याला डोक्यावर बसवून ठेवलंय. खरोखरच ही तीच मुलं आहेत ज्यांना शाळांमधून काढून टाकलं होतं. ही तीच मुलं आहेत जी विविध बालसुधारगृहांमध्ये आढळतात. जेव्हा आयुष्यात यशस्वी, सक्सेसफुल म्हणवून घेणं इतकं सोपं झालंय की काही करायचं नाहीये, या समोर कॅमेरा ठेवा आणि सुरू करा फुकाचा बडबडाट, शिवीगाळ, आणि रातोरात तुम्ही स्टार व्हाल. मग 1-2 किंवा 4-5 स्टारच का, गल्ली गोळातूनच स्टार का नाही निघणार? अशाच प्रकारचे मूर्ख हेच तर आता रोल मॉडेल्स आहेत. आणि जर यांना सर्व प्रकारचं यश मिळतंय, पैशांचंही मिळतंय, प्रसिद्धी मिळते, ताकद मिळते,
तर इतर टीनेजर्स किंवा तरुण मंडळी सुद्धा यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून का चालणार नाही? सांगा पाहू. भावा, कोण मोठा अभ्यास करत बसेल आणि एका लांबलचक रस्त्यावर चालून आयुष्यात यश मिळवेल? काय करायचंय? गोष्टी जाणून काय करायचंय? की तुमच्याकडे जगाची समज असो, विज्ञानाची समज असो, इतिहासाची समज असो, कलेची समज असो, मानसशास्त्राची समज असो, करायचंय काय या सगळ्या गोष्टींचं? सर्वात सहजपणे तर आपण वाईट गोष्टींकडेच आकर्षित होतो ना. तर जे सर्वात घाणेरडी आणि निकृष्ट दर्जाची वाईट सवय तुमच्याकडे असेल ती कॅमेऱ्यासमोर येऊन दाखवून द्या. लोक आकर्षित होतील. आणि सोशल मीडिया कंपन्यांचा या फायदाच फायदा आहे. त्यांना तर आपली व्ह्युअरशिप, मेंबरशिप, फॉलोअर्स वाढवायचे आहेत, ॲपचे डाउनलोड्स वाढवायचे आहेत. मग ते कोणत्याही मार्गाने वाढवत. ही जी चायनीज ॲप्स बॅन झाली आहेत, सगळ्यांना माहिती आहेत की यावर बहुतांश मसाला कोणत्या प्रकारचा असायचा. कसा असायचा? असा असायचा का की तो मसाला पाहिल्यावर तुमच्या चेतनेचा स्तर उंचावेल, तुम्ही एक उत्तम माणूस बनून जाल? सांगा, असं व्हायचं का? तर बहुतांश जो यावर कंटेंट असतो तो मूर्खपणाचाच का असतो? कचरा का असतो? तो म्हणूनच असतो कारण आपला स्वभाव असा असतो की आपण वाईट गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. अशा वेळी समजूतदार लोकांचं कर्तव्य असतं की त्यांनी घरातल्या मुलांना, टीनेजर्सना दिशा देऊन त्यांना योग्य संगत लावावी. ती दिशा तुम्ही दिली नाही. तुम्हाला वाटलं तो तिथं कोपऱ्यात बसून मोबाईलवर काहीतरी पाहतोय, कानात काहीतरी लावलंय, तर काहीतरी चांगलंच करत असेल. दंगामस्ती तर करत नाहीये ना, मारामारी तर करत नाहीये ना. तुम्हाला माहितीच नाहीये की त्याच्या कानात विष जात आहे आणि तो डोळ्यांनी जे पाहतोय ते पूर्णपणे नारकीय आहे. तुम्हाला वाटलं नाही, काही हरकत नाही, आईवडील इथं आपला टीव्ही पाहतायत, तो चिंटू तिथं बसून यूट्यूबवर काहीतरी पाहत चाललाय. आणि मग तुम्हाला मोठं आश्चर्य वाटतं की मुलाने शिवीगाळ कुठून शिकली इतकी. अरे, आपल्या सोसायटीत तर कोणी इतक्या शिव्या देत नाही, आपला मुलगा कुठून शिव्या द्यायला लागला? तो यूट्यूबवर काय ऐकत होता ते तुम्ही पाहिलं का? आता तुम्हाला आश्चर्य वाटतं की माझा चिंटू दारू आणि ड्रग्जमध्ये कसा अडकला. जे तुम्ही विचारताय की ऑनलाईन सेक्समध्ये कसा गेला, कारण या सगळ्या वाईट गोष्टी एकत्र चालतात. तुम्ही त्याला एक गोष्ट शिकवा, दुसऱ्या गोष्टीकडे तो आपोआप पुढे जाईल. वर उठण्यासाठी नेहमी मेहनत लागते, खाली पडणं तर सोपंच असतं ना. माझी सर्व पालकांना, गार्जियन्सला विनंती आहे की विशेष काळजी घ्या की तुमचा ॲडॉलसंट मुलगा की टीनेज मुलगा किंवा तुमचा किशोर ऑनलाईन कोणत्या प्रकारची संगत ठेवतोय. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही पोलीस बनून त्याच्यावर पाळत ठेवा, पण तुम्हाला कमीत कमी हे तरी माहीत असावं की तो आजकाल कुणाचा फॅन बनलाय, कोणाला सेलिब्रिटी मानतोय. कारण तुम्ही जसे फॅन बनला आहात, तुम्ही अगदी तसेच बनणार आहात, हे नक्की समजून घ्या. नाहीतर तुम्ही फॅन झालाच नसता. कुठे ना कुठेतरी तुमची इच्छा आहे की तुम्हाला तसं बनायचंय. पहिली गोष्ट तर लक्ष ठेवा की तुमच्या घरातला टीनेजर कोणाकडे जातोय. आणि दुसरी गोष्ट, जिथं जायला हवं तिथं जाण्यासाठी त्याला प्रेरित पण करा. मानवाच्या इतिहासात एकापेक्षा एक अप्रतिम तरुण मुलं-मुली होऊन गेली आहेत. असे की तुम्ही अगदी उत्साहाने, उल्हासाने, प्रेरणेने भरून जा त्यांचं आयुष्य पाहून. अनेकदा त्यांनी खूप लहान आयुष्य जगलंय, पण त्यांचं ते लहान आयुष्यसुद्धा आगीच्या ज्वालांसारखं राहिलंय. त्यांच्या संपर्कात येऊन तुमच्या घरातला मुलगासुद्धा प्रकाशमय होऊन जाईल. उदाहरणार्थ, आत्ता मी ज्या क्रांतिकारकांविषयी बोललो ते सगळे एकमेकांशी जोडलेले होते. त्यांना काय मिळाली होती एकमेकांची? संगत. जसं एका मशालीने दुसरी ज्योत प्रज्वलित होते,
तर हे सुद्धा महान होऊ शकले, उंच जाऊ शकले. तर यात खूप मोठा वाटा त्यांना मिळालेल्या सुसंगतीचा होता. त्यांचे आदर्श उंच होते, खूप उंच आदर्श होते. उदाहरणार्थ बंगालच्या ज्या क्रांतिकारक मुलामुलींविषयी मी बोललो, त्यातील अनेक जण सुभाषचंद्र बोसांकडून प्रेरित होते. तर त्यांच्यासमोर एक उच्च आदर्श असायचा. कल्पना दत्त यांच्यासमोर सूर्यसेन यांचा आदर्श होता. तुम्ही तुमच्या मुलाला जो आदर्श द्याल तो तसाच बनेन, नाहीतर मग बैल गेला आणि झोपा केला. नैराश्य ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे अजून खूप काही होऊ शकतं. मी घाबरवत नाहीये, मी फक्त सावध करतोय. ज्या देशाची तरुण पिढी उद्ध्वस्त झाली त्या देशाला आता शत्रूंची गरज उरलेली नाही. आणि लक्षात ठेवा, जो शत्रू सीमेपार असतो तो कमी धोकादायक असतो. जो शत्रू तुमच्याच समाजात बसलाय, तुमच्यातलाच एक बनून किंबहुना रोल मॉडेल किंवा सेलिब्रिटी बनून, तो जास्त धोकादायक असतो. सावध राहा.